नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे। तर मी आज चकुल्या बनवणार आहे। तर मी 50 ग्रॅम मुगाची डाळ घेतल्या, इथं 1 चमचा जिरं घेतलं, तर वल्ल खोबऱ्याचा 1 तुकडा घेतलाय, इथं लसूण घेतलाय, कोथिंबीर घेतल्या, हळद घेतल्या आणि इथं गव्हाचं पीठ घेतले। याच्या 2च चपात्या बनवायच्या आहेत आणि 3 माणसांचंच आम्हाला बनवायचं आहे, त्यामुळं थोडं थोडं साहित्य आहे। आता डाळ शिजायला मी पाणी ठेवते टोपात 1 तांब्या। तर आता मी त्यात 1 अर्धा चमचा हळद टाकणार नाही, आणि त्यात तेलाचा 1 टिपका थोडाच टाकणार नाही, का तर डाळ लवकर शिजावं म्हणून। तर आता पाण्याला उकळे आलेले, मी ही डाळ त्यात टाकून घेतली आणि चांगली डाळ शिजली ना मग चपात्याचं तुकडं त्यात टाकायचं। तर आता मी मगाशी पीठ घेतलं ना वाटक्यात, तर आता ती पीठ मळून घेते, थोडं मीठ टाकते आता त्याच्यावर। तर आता हे पीठ मळून झालं या, चांगलं मळून मर्दून घेतलं या। तर आता हे ठेवून देऊया आपण एका साईडला। आता मी मसाला काढते खलबुत्यात जा। आता हे मसाल्यासाठी मी जिरं टाकून घेते आणि खलबुत्यातच मसाला वाटून घेते। ही लसूण टाकते, ही वल्ल खोबरं आहे ही मी टाकून घेते आणि ही एवढी कोथिंबीर आहे। आता ही आबडधोबड मसाला वाटून घेते। लय बारीक मसाला वाटून बी चकुल्याला चांगला लागत नसतं, चकुल्या मिक्सर मध्ये काढून बी चांगला लागत नसतो, आबडधोबडच वाटून घेते। तर आता ही डाळ आपली शिजून तयार झालेली आहे। तर आता मी एका भांड्यात ही डाळ ओतून काढते आणि त्यात आपण आबडधोबड मसाला वाटून घेतलेला आहे ती ह्यात टाकायचा आहे। आता तेल टाकते, तर आपण आता फोडणीसाठी थोडं जिरं टाकूया। बघा मसाल्यात मी टाकले थोडं, पण आता थोडं फोडणीसाठी टाकते, थोडा जिरं टाकते, थोडा कढीपत्ता टाकते। आता ही मसाला मी वल्ल खोबरं हे सगळं आबडधोबड वाटून घेतलेलं आहे, बारीक एवढा काय मसाला वाटलेला नाही। आणि चकुल्याला म्हणजे लय बारीक मसाला चवीला बरोबर लागत नाही, असा आबडधोबडच मसाला लागतो। आमच्या गावाकडच्या पद्धतीची मी चकुल्या केले। तर आता मी लाल तिखट टाकून घेतली। लाल तिखट म्हणजे लई नाही टाकायचं, आपण आता एवढ्या चकुल्या करायच्या आहेत ना, तर आता 1च चमचा लाल तिखट टाकून घेऊ, का तर जास्त तिखट झालेलं पण चकुल्या म्हणजे खायला एवढ्या काय टेस्ट लागत नाही। म्हणजे आपलं कसं हळदी मिठातलं रस करतोय असं आनंद बळणीच करायचं आहे। तर मी आता ही शिजवलेली डाळ आहे ना ती टाकून घेते। मी आता ही गरम पाणी केलं या, आपल्याला जितकं चकुल्या करायच्या त्या तितकं पाणी ओतायचं।
आपल्या गावाकडच्या पद्धतीचं केलंय सगळं मी. आपलं काय लई इथं ही केलेलं नाही. आता ही डाळ टाकून घेतलेली आहे मी, मसाला टाकून घेतलेला आहे. आता याला चांगली उकळ्या मारायला लागले. आता ही शिजले तर मला आता चपाती लाटून त्यात तुकडं करून टाकायचं आहे. चपाती लाटण्यासाठी आता ही गोळा तोडून घेते मी. लई मोठी जाड पण करायची नाही, लई अशी पातळ बी करायची नाही. ती पहिली शिजूस तर का मागली लाटूस तर का पहिली भरून जाते. एकदा चकुल्या अशा करून खाऊन बघा कशी लागते टेस्ट. ही मावशीने दावलेला आहे. हे असं आम्ही गावाला करतो या, तीच पद्धतीने मी इथं करते. तुम्ही एकदा करून बघा, खावा. पाऊस लागलाय, पावसा पाण्याचं चकुल्या गरम गरम खाल्ले तर माणसाला तोंडाला टेस्ट येते. रोज रोज भाकरी कालवून खाऊन खाऊन माणूस कटाळून जातंय. आता मी ही चकुल्या कापून घेते. आमचा सगळा स्वयंपाक गावच्या पद्धतीचा असतोय. राहतोय आता आम्ही मुंबईला, पण गावच्या पद्धतीचा सगळा स्वयंपाक असतोय. आता ही चपाती आपली लाटून झाल्या. आता मी ह्याच्यात टाकून घेते. तर आपल्या चकुल्या आता तयार झाल्या द्या. ती दुसरी चपातीचं पण तुकडं मी ह्यात टाकलेले तर शिजून तयार झाले द्या. तर आता आपण थोडी कोथिंबीर टाकूया आणि खाण्यासाठी घेऊया. आता चवीसाठी थोडं मीठ टाकून घेते. तुम्ही पण अशा चकुल्या करा, खावा. कशा लागते ते बघा, कमेंट मध्ये सांगा. मावशीन चपात्या तुकडं करून दावल्या तुम्हाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.